नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू नको नको वेलकम बॅक टू आवर चॅनल ज्याचं नाव आहे अवली अवली लवली लवली कपल. कपल. आज आम्ही एक चॅलेंज नाही, ऍक्च्युली एक कपल ऍक्टिव्हिटी करणार आहोत. तेच म्हटलं नको नको नाही करत. ज्यात मला येतं थोडंफार, बट आमचे जे महेशराव आहेत ते एकदमच लय बेकार ऍक्टिव्हिटी आहे आणि याचा एंड काय होणार आहे आधीच माहिती आहे लोकांना. यांनी बालवाडीत हातात पेन्सिल पकडली होती आणि त्यानंतर सरळ आताच पेन्सिल पकडणार आहेत. काय करणार आहेत ते सांगतोच तुम्हाला लवकर. पेंटिंग करतोय आम्ही एकमेकांची, ठीक आहे? एकमेकांशी तीच बोलली ना, मग मी ओरडतो का बरं मला? ही कॉम्पिटिशन नाहीच होऊ शकत मॅगी. ही कशी कॉम्पिटिशन होईल? आता मला सांगा. एकच मिनिट. नाही नाही, एक मिनिट. चाव 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 नाही, कुठे आहे ते? एक मिनिट. हे बघा, ही पेंटिंग्स आहेत. हिने हे काढलंय. आधी काढलंय मी. अरे आधी काढलंय, पण तू काढलंय ना चांगलं. हे बघा, हे हिने काढलंय. अरे M.F. हुसेन माझा काका पण नाही होऊ शकत. मी पाब्लो पिकाचो आहे का मॅगी? पिकाचो मग आहे ते पाब्लो पिकासो आहे तो. पाब्लो पिकासो आहे का? नाही, पाब्लो पिकासो आहे का? मी मला सांग, कसं होईल मला सांग. हे नाही जमणार. हे बघ, ह्याचा मला डोळा काढायला सांगितलंस ना, मी काहीतरी वेगळंच काढेन. त्याच्यावरून हात नसतात फिरवायचे. नाही, एक मिनिट. ही कॉम्पिटिशन कशी होऊ शकते मला सांगा? एवढी सुंदर सुंदर पेंटिंग्स पण मी काढली. ते आधी करायची. अरे पण आधी करायची म्हणजे ते कलाकार मरत नसतो कधी, लक्षात ठेव. कलाकार हा आयुष्यभर जिवंत असतो. देव अजून सांगू काय काय कलाकाराबद्दल? छान छान नको. आणि आपल्याला पेंट पण करायचंय. पेंट? अरे मला कुठला कलर कुठे वापरतात तोच माहित नाही. पेंट कसं होईल मॅगी? ठीक आहे, आता मला एक सांग. हे अरे तिकडे ठेव ना, आणि हे पण बाजूला ठेवून दे. त्याचा तुला रेफरन्स. हे मी याचा रेफरन्स घेऊन तुझे डोळे वगैरे काढू शकतो ना काहीतरी. ठेव बाजूला, ठेव. लई फालतू जोक मारतोय. हे पण उचल, हे पण उचल. पण हे माझ्यासाठी ते असेल, काय म्हणतो त्याला आपण, जल्दी बोल, सुबह पनवेल निकलना है. हे पेंटिंग्स माते मला ताकद दे. जणू काही हिचं सौंदर्य ह्याच्यात उतरलं पाहिजे. बघून घे मला. मला सांग, मला असं वाटतं मॅगी पेपर चांगला आहे. माझं पेंटिंग लय घाण आहे. ठीक आहे, पेंटिंग याचे पैसे. पेपरची सुदी आणि उलटी बाजू कळते का तुला? सुदी आणि उलटी काय आहे? सरळ बाजू कोणती? ही सरळ बाजू. ही सरळ बाजू. ही सरळ बाजू आहे. ही बाजू सरळ. ही आहे बाजू सरळ, ही सरळ बाजू आहे, ही बाजू सरळ आहे. ठीक आहे, मी तुझा कॉन्फिडन्स चेक करत होते. हा, हेच आहे. हे छोटे छोटे पॉइंट्स असतात ना, ते बॅक साइडला. इरेजर काढून ठेवलंय तुला. एक टिप देते मी तुला, ऍज अ को आर्टिस्ट. को आर्टिस्ट नाही, को आर्टिस्ट कसं आहे? तू काय ऍक्टिंग करतेस जे का? असेल ते ऐक. कधी पण एकदम हलक्या हाताने पेंटिंग स्केचिंग करावी, म्हणजे इरेज केल्यानंतर ते पेपरवर निशाण नको दिसायला. मी काय म्हणतो, मी तुला बॅक साइडून काढू का? म्हणजे असे केस वगैरे दिसत आहेत, कारण डोळे ओठ वगैरे नाही काढता येणार मला. बघ ना माझ्याकडे. तू छानच आहे पण नाही काढता येणार मला. मी ट्राय करतो. मी फक्त असं एक गोल काढू का? मी गोल आहे का? हे बघ, हे बघ, इथे बघ, इथे बघ सगळं. बघ, या खोडरबडने तुला खोडून टाकेन. खरं सांगतोय. अरे खरंच सांगतोय. लोगों से और कुछ नहीं होता, तो चले खोडरबर से खोडने. पेंटिंग करून एखादं गाणं सुचव, म्हणजे काहीतरी छान सुचेल मला. काम कर आता. मी शूट, मी चष्मा नाही लावला. असू दे, पण मला दिसेल कसं काय ते? दिसत नाही मी. क्लिअर नाही दिसत. असं बघू का? मी पण तुला असंच बघेन, पण हे दिसणार ना तिकडे काय करतात. तुम्हाला एंडला दाखवायला पाहिजे. हे अच्छा आहे. नकोच दाखव त्यांना. त्यांना दिसलं काय करतोयस ते, तर सोडून चालले जातील लोक. नाही नाही नाही, प्लीज तुम्ही जाऊ नका, शेवटपर्यंत बघा. कारण गणपतीचा हनुमान कसा होतो ते तुम्हाला बघावं लागेल. गणपतीचा हनुमान म्हणजे गणपती करायला गेलो आणि त्याचा हनुमान झाला, अशी म्हण आहे का? करायला गेला गणपती आणि झाला हनुमान, असं काहीतरी आहे. मला काय सुचतं माहिती का? तुझं हे बघ, इकडे बघ. तुझं नाही असं नाक दाखव. चिंपंजी आहे का मी? असं नाक गोरिल्ला. गोरिल्ला. तू गोरिल्ला. तू गोरी. तू इल्ला. गोरिल्ला. ठीक आहे, जाऊ दे. असं ते नको वाजवूस. नको वाजवूस ते सारखं मारा घेऊ.
सासूबाईने कॉल त्याच्यात लावू का? दिसत नाही, आवाज येत नाही चांगला. सासूबाईने कॉल लागू का? तुला प्रत्येक ब्लॉग मध्ये सासूबाई का आठवते मया? सासूबाई सासूबाई आईनं सांगणार आहे. चला चला, चला आता मी काय करू? पहिलं काय काढू? तुझी इच्छा. कपाळ काढू तुझं, म्हणजे असं ऍज इट इज. बघू नकोस. अरे नाही, हं. जे नाक काढतात का पहिलं, की डोळे काढतात? काय काढू? केस काढू तुझे? केस सोपे आहेत. कुरळ्या कुरळ्या केसांची आली गंमत फार. तुझ्यासारखं अधिक काढतो मी. मा जा ना. बघ 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 किती डार्क काढतोय बघ. अरे हलक्या हाताने पेन्सिल चालू आहे मयूर. हे माझं वजन आणि पेन्सिल उभी 70 आहे. हलक्या हाताने माझं असे पेन्सिल पण डार्कच उठते. हातच माझा हलका नाही. अरे अशी पेन्सिल कोण पकडतं? अशी पकडतात ते बघ, अशी. हा एकदम हलकी. दूर जेवढी दूर पेन्सिल तेवढी. हे तू चौकोन हे काय काढलेस मला सांगशील जरा? हे बघ, इथून ही पहिली लाईन आणि ही दुसरी अरे line. उठेल ना ते पेन्सिलचा. पेन्सिल उमटते का? आयला उमटली. ठीक आहे. तुझं कपाळ खूपच छोट आहे. अरे बघून माझे काय. पण पूर्वज पेंटिंग होते, ते पेंटिंग करणारे होते, त्यांना आठवतोय. हे पूर्वजांनो या 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 माझ्यामध्ये घुसा आणि माझी पेंटिंग करून जाओ. टाइमपास करने को बोलो इसको बस. हे पूर्वजांनो या 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 माझ्यामध्ये घुसा आणि पेंटिंग करून जाओ. जा ना मयू. हे काय काढलं माझं? हे काय आहे? ब्लॅडर. ब्लॅडर, गॉल ब्लॅडर. तू काय काढलं ते? असं विभागलं काय मला? तुझं काढ ना. आणि माझे अवयव तू सुरू इथून काढ ना मला. इथून डायरेक्ट खालून कुठून काढते मला? मया बाबू कॉपी द्यायचं कसं जमीन मला कळत नाही यार. मॅगी हे काय काढलं तू? चौकोन ह्या अधिक का केलंस? हे माझं बघ किती लाईट आहे. पण काय केलंस अधिक? मी लाईट करतो. हे बघ कोड रबर मी खोडतो. लाईट झालं. सॉरी. प्राणी पक्षी किंवा इतर गोष्टी ज्या असतात, ऍबस्ट्रॅक्ट गोष्टी मला खूप चांगलं काढता येतं. पण मला असं बघून बघून अजिबातच येत नाही. म्हणून मी कधी पेंटिंगच्या त्या ऑर्डर पण नाही घेऊ शकली. मला शिकायचं होतं. अब है ना सीखने के लिए. क्या क्या सीखेगी मैं? मला हे शिकव ना. चपाती बनाना सिखाऊ, सीखू. तुझं छोटं काढू का हे? अरे मयू, माझं बघून तू कसं करू शकतोस ते? माझ्याकडे बघ ना, इथे बघ इथे. अरे पण कुठून सुरुवात करू तेच कळत नाही ना आधी मॅगी. गोल काढायचा, त्याच्यामध्ये डोळे भरायचे, मग मग तू हे खालून का काढतेस? माझी मर्जी. मी आधी नाक काढतेस मयू तुझं. असे नाक आहे. सॉरी. बघू शी ग बाईशी. मी आहे ना तुझ्या पद्धतीने काढलं ना ते येडा होईल मी. एक्झॅक्टली. मी मी पण माझ्या तेच सांगते. पद्धतीने काढतो. बघू जरा. केस सोडल्यावर जसे दिसतेस तसं काढू का? सकाळी उठल्यावर जसे दिसतील ना, चॉक लागा 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 चॉक पेंट पण लागा. करायचंय हा? इकडे बघ, तुझा पण चेहरा बोलच आहे. करणार आहे मी फॅट लॉस. लगेच टोमणे नको देऊ सासूबाई. तुला तर भुवयाच नाहीयेत. हे आहे की किती पातळ आहेत बघ. इथे इथे आहेच नाही. आयब्रो पेन्सिल देऊ का? नको देते की. नका की. तुला इथे पण दाढी नाहीये. आहे की. हळूहळू बारीक काढू का तुझी? वा. बारीक काढी का 2 वेळा फुटलेली काढ. मैं चित्रकार नहीं मगर इसने बनाया है चित्रकार. सारखं का बघू नकोस, एकदाच बघून घे. असं नसतं. एवढं पेंटिंग कच्चं आहे का तुझं? काय आहे? मागून आहे की पुढून येते? पुढून येते, पुढून ये. ही मान आहे मयू माझी. मान न मान ये तेरी हे मान. जमलं 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 मला जमलं आयुष्यात. ते गाणं नाही का? हेरलं हेरलं आणि तिनं मला हेरलं. हेरलं हेरलं हेरलं. यार मॅगी आताच बंद कर. असं काहीतरी फालतूगिरी करणार असेल ना. तू माझी जेवढी हे केली आहे ना तारीफ, ते लोक ते लोक मला म्हणतील की हिला यायचं पेंटिंग. शायद तो नहीं इकडे मगर. बघ. तू पाऊट नको करूस, असंच छापेन मी इकडे, कारण मी खतरनाक पेंटिंग वाला आहे.
खतरनाक चित्रकार आहे मी. एम एफ हुसेन माझा काका पण नव्हता. किती वेळा बोलतो तुझे ओळखी? पण माझे मित्र चांगले आहेत पेंटिंग करणारे. बालाजी सर, बालाजी सर, त्याच्यानंतर तो चोपडा चोपडेकर, कार्टुनिस्ट आहे तो. पण पेंटिंग पण चांगली करतो. अजून विलास रहाटे, तो चांगला करतो. ते गणपतीवाले. बापरे, हे तुझे हात आहेत ना, लय डेंजर येतात. कारण तुझे हात मला मारायला उठतात ना नेहमी. मारते का मी तुला? नाही म्हणजे असे भाई असं करतेस ना म्हणून ऑटोमॅटिकली उठतात. हा, क्या बात आहे, क्या बात आहे. हा, उबडी का दिसते मी? जसे आहेस तसे दिसशील ना. बोट मोठे आहेत ना. उबडी बोलला तुम्हाला? नाही सॉरी, काय कधी बोललो, खरंच नाही. मयू असं बोट काढतात का? मयू सिरियसली? तुम्हाला शिकवू नको माझं आता पेंटिंग. आता पेंटिंग बघच तू. मयू नको रे. अरे बघ तरी किती छान केस बांधलेत मी. अरे बाबा, हे आत्ता बांधलेस, पण ज्या वेळेला तू केस सोडतेस ना त्यावेळेला किती सुंदर दिसतात. ते मला ह्या प्रेक्षकांना दाखवायचं माझ्या चित्राच्या माध्यमातून. कारण माझं चित्र हे आयुष्यामध्ये एक क्रांती घडवणारं चित्र आहे. आयुष्य? मी फ्रॉक कधी घातला? लहान मुलीचं चित्र काढतोयस का? शर्ट पॅन्ट तरी दे, साडी तरी दे. अरे ते साडी देऊन ती करायला मला यायला पाहिजे ना. मला फ्रॉक अशी असते साडी सरळ. नको रे बाबा. त्यात पण मी फ्रॉक, त्यात पण जर काय चुकली ओरडशील मला. माझी अशी फिगर आहे का तशी आहे? ए बाबा, चुकली तर काय म्हणजे? आता काय तुला भारी काढतोयस का? आता पाय पण बघ तुझे उलटेच काढशील माहिती मला. भूत आहे का तू? भूत आहे? चुलीन आहे. चुलीन म्हणे दखीन. दखीन? हा, चुलीन काय? तुला इथे तीळ आहे, तुला इथे पण तीळ आहे. मी त्या तोंड. अरे ते मयू, अरे स्क्रिप्ट लिहितोयस का? पेंटिंगचा पेपर पेंटिंग पण माझं पेंटिंग आहे, माझं कॅनव्हास आहे. मला काहीतरी करू दे ना. मला खूपच इरिटेट होतं या. इरिटेट होतं मग मला माझं करू दे ना. माझ्या पेंटिंग मध्ये नका येऊ ना तुम्ही. वा, याच्यामध्ये गंमत आहे बरं. तुम्हाला हे शेवटलाच कळेल काय गंमत आहे बरं. आता तुझ्या डोळ्याला वेळ जाईल. बघू जरा एखादा डोळा. नाईस, छान. बघू. असंच करशील का? आता मी काढू नको का? इतकं जेवढ्या याच्यात सांगतोय ना. हा बघू, जसं काही तेच काढणार आहे. गोल डोळे असतात का रे? हे गोल डोळे असतात. हा असं करून डोळा कोण काढतो मयू? ऍटलीस्ट तू बघू नको ना. तू बघते का? तुझे कान काढायचे राहिले भाई. नाकाला काय अरे कान कुरळे असतात का? एवढे लांब कानातले कधी घातलेत नाही. तुम्हाला शिकू नको. मी माझे कान काढतोय, म्हणजे माझे काढतोय. अभी मैं गाली नहीं दे सकता, फैमिली देखती है, वरना मैं ऐसी ऐसी गाली दूं. तुझ्या डोळ्यांचं काय कौतुक करू मॅगी? तुझ्या डोळ्यांचं काय कौतुक नको करू. चष्मा आहे मला. काढलेले डोळे जर का प्रेक्षकाने पाहिले तर तेही कौतुक करतील. चिंग चायनीज बऱ्यापैकी ही पोहोचते माझ्यापर्यंत. मी कधी पोहोचणार आहे त्याच्यापर्यंत काय कळत नाही बाबा. हे मनिया मनिया हो. टाणा 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 हुसेन खरंच चावले तू. या नात्याला काय नाव द्यावे? हे पूर्ण पेंट झाल्यावर आमचं नातं टिकेल का? मी आता डिवोर्स रिलेटेड शब्द शोधत होती. ए बिस्वा, हाँ बोलो. ये का टट्टी बना दिया रे? ये टट्टी नहीं है बाबुआ, ये है हमारी क्रांती. क्रांती कोणी? क्रांती नाही रे. क्रांती म्हणजे हे बस चित्र ना. काढल्यानंतर पेजच्या क्रांती बाहेर होणार. जशील आता ती माझी. ठीक आहे, ऐक आता 1 मिनिट ऐक. जे खूप डार्क कलर आहेत ते खूप जास्त पिगमेंटेड आहेत. आता तुला याच्यात जर तो कलर युज करायचा असेल ना तर आधी 1 थेंब त्याच्यात पाणी टाकावं. ठीक आहे, थोडं राहू दे आणि फक्त एवढं केलं ना तरी हे पुस, कारण ते खूपच डार्क आहे. ठीक आहे. ओके, माझं हे द्या ब्रश. आय वॉन्ट ब्रश. पॉइंटर नाही आहे का व्यवस्थित? हा काय मला राऊंड ब्रश म्हणतात त्याला, पॉइंटर नाही म्हणत.
आणि इथेच ठेव ब्रश आहे बघ. ओके एक मिनिट, माझ्या चित्रावरती हे नको बघू. हे पण मीच तयार केलंय आणि हेच मी पण पेंट केलेलं आहे. हे मी क्रिएट केलंय. कुठलं? हे हे नाहीच आहे. हे बघा, हे नाही छान. हे एवढं सगळं असतं ना, मला सांगते करा म्हणून, कसं जमेल मॅगी असं डायरेक्ट? आधी आधी एक गोष्ट सांगायचं विसरलं मी. पेज का ओलं करतात त्याच्यात कलर एकदम लवकर विरघळतो पेज मध्ये म्हणून, कारण हा वॉटर कलर पेपर आहे ना, म्हणून. ओके. कळाया क्या तुमको? हाँ, क्या कळाया तुमको? लोचन? लोचन नाही, मोचन. मोचन? हम्म. रोज मोचन? कोणाकडून प्रेरणा घेतलीस की बाबा पेंटिंग करायची किंवा शिकायची? अशी कोणाकडून घेतली प्रेरणा? म्हणजे आता व्लॉग साठी? नाही नाही नाही, आधीपासून तू. अरे इनबिल्ड आहे आपल्यात. अभ्यास सोडून येत इनबिल्ड कसं असेल कोणाकडे? काहीतरी अरे असेल ना की बाबा हे सर शिकवायचे चांगले पेंटिंग. अच्छा, आमचे गजानन सर, नाही सॉरी गजानन म्हणते, महाजन सर. बघा 9-10 ही आउट ऑफ 10 मार्क मिळवणारी मुलगी आज मला सांगते की माझ्या बरोबर कॉम्पिटिशन कर. तरी कॉम्पिटिशन नाहीये ती, competitionच इट्स आहे. अन ऍक्टिव्हिटी, इट्स अ कपल ऍक्टिव्हिटी बेबी. मी किती येडी आहे बघ ना, पांढऱ्यावर पांढरा कलर मारते मी. मला फक्त चेहऱ्याला हेल्प कर ना, कुठला कलर मारू? ऐक ना एक मिनिट, तिथून टिश्यू घे ना. तुला इथे पिवळं पिवळं काय लागलं? कलर लागला असेल काय? मग तिथून टिश्यू घे ना दोघं. कुठून? तिथून. ये टिश्यू टिश्यू क्या है, ये टिश्यू टिश्यू. अरे अरे अरे, वरती काढून ठेवले. कुठे? तिथे टिश्यू काढून ठेवलेत मी. कळतंय तुम्हाला की मी नवऱ्यांना एकही काम कसं जमत नाही ते? आणि मी उठल्यावर जर दिसले मला तर इथे बाहेर काढलेस? जर मी उठली आणि मला दिसले, येलो येलो साहेबा, एकच दे. आता मी पण घेऊ टिश्यू? काय करू टिश्यू घेऊन? टॅप 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 टॅप, रिमूव्ह एक्सेस वॉटर. हे जरतारीचा मला ह्या फ्रॉकला कलर द्यायचा आहे. जरतारी काय असतं? काय माहिती? इकडे बघ. जरतारी काय असतं? जरतारीचा मोर नाचरा हवा. जरतारी म्हणजे? जरतारी म्हणजे? अरे मला नाही माहिती आता. जरतारी म्हणजे? चालू नवा. बाई मला 5 कोटीचा बॉक्स हवा. 5 कोटी? मैं 5 कोटी लेगा, उससे जमीन खरीदेगा, उधर घर बनाएगा, मड हाउस बनाएगा, इधर पता नहीं किधर, लेकिन बनाएगा. ठीक है? मेरे को लेके जाएगा ना? हाँ, तो उधर काम कौन करेगा? मेरे को काम करायला लेके जाएगा. तो क्या आयता काय? मॅगी असं नसतं यार, तुझं पेंटिंग वाईट काढलं म्हणून मला काम करायला घेऊन जाणार. त्याला तर तुला काळ्या पाण्याची शिक्षा व्हायला हवी आहे. पण ठीक आहे. 5 मी किती दिवसानंतर, दिवस काय वर्षांनंतर पेंट करते. थँक्स टू यू गाईज. तुमच्या नादात नवीन नवीन काही काही शोधावं लागतं आम्हाला. स्केच पेन नाही का आपल्याकडे? आहे. हे काय आहे? अच्छा, स्केच पेन आहे. स्टेडलरच्या पेन्सिल्स आहेत माझ्या, 1200 रुपयाच्या. डू नॉट टच दॅम. पैसे सांगायची गरज होती का? आता मी घेणार होतो ना ते. तो असा एवढा बॉक्स येतो बघ, पेंटिंग म्हणजे त्याच्यात कलर पण असतात आणि स्टेडलरच्या फक्त पेन्सिल्स असतात सगळ्या. मेरे को लेके दो ना, चलेगा मी तुमको लेके देगा. फक्त हे चित्र काढल्यानंतर आपलं आयुष्य टिकलं पाहिजे. आपलं आयुष्य नाही, आपला संसार टिकला तुला पाहिजे. कळतंय का? आपण लग्नाला 3 वर्ष होण्यात आली. आता मी तुला खूप आधी सांगितलं होतं हे की मला हे घेऊन दे म्हणून. मी तुला अमेझॉन वरून इमेजेस सुद्धा पाठवल्या होत्या, पण तू आजपर्यंत घेऊन दिले नाही ते मला. नाही मी पार्लरला जाऊन येऊ का जरा? एवढ्या आयब्रो आहेत का माझ्या जंगली? अरे यार, तू तुझं कर ना काम. त्यांना आवडतील, त्यांना आवडणार. मला 100% गॅरंटी हे तुम्हाला चित्र आवडणार. नाही आवडलं ना तर आयुष्यात मी पेंटिंग नाही करणार. करणारच नाही तू. तू फक्त चेहरा काढलाय आणि मी पूर्ण मॅगे काढलीये, त्यामुळे नक्कीच माझं चित्र हे खतरनाक पेक्षा चांगलं असणार खतरनाकच आहे. येते नाही, मुळात. जेवढा तुझा चेहरा आहे त्याला तो A4 साईज कागद पण कमी पडतोय. ठीक आहे? एवढं वाईट आहे का मी? वाईट नाहीस बाबू, तू मोठा आहेस. तू ज्यांना मोठे चेहरे आवडतात तिकडे जाऊ का मग मी? कोणाला आवडतात मोठे चेहरे? नाव सांग. कोणाला आवडतात? माझे मित्र हा, सुयोग हांडे, त्याला तर आवडेल ना, त्याचा बी मोठा चेहरा आहे. सागर चव्हाण, अनिकेत चिगवन, माऊली. माऊली वाटेवर आहे. माऊली बी येतोय हळूहळू तुमच्यापर्यंत.
माऊलीचा चेहरा चांगला आहे. चांगला आहे चेहरा, मी तुम्ही म्हणते. चांगलाच आहे, तेच. मोठा आणि छोट्या चेहऱ्यांची गोष्ट होते. सागर, सुयोग, अनिकेत चेहऱ्याने आपली पोट झालेली आहेत मोठं. हा माझा सगळ्यात फेवरेट ब्रश आहे माहितीये. हा 4-5 वर्षापासून सांभाळून ठेवलाय मी. कुठला? हा बघा. आणि आता हे पेंटिंग किती वर्ष सांभाळून ठेवशील? हे हं? सांभाळेल ना. माफ करतील ना हे सगळे? त्यांचं मरू दे, ते तुला खाऊ घालणार नाहीयेत. एवढ्या स्ट्रेस मध्ये मी कधीच कोणाला बघितलेलं नाहीये. अरे आयुष्यात आहे एवढा स्ट्रेस आला ना मला, काय सांगू तुला यार. हे कलर इकडे तिकडे चिपकतायत यार मॅगी. मग ते ओले असतील ना मयू, वाळू दे. बरोबर 1 तास झाला असेल. तुम्हाला दिसताना कदाचित 15 मिनिटाचा 20 मिनिटाचा ब्लॉग दिसेल, 25 मिनिटाचा दिसेल, पण 1 तास झाला मी हे काम करतोय आणि मी जेन्युअनली काम करतोय. कारण माझं लक्ष इकडे तिकडे गेलंच नाही, केंद्रित करून काम करतोय. त्यामुळे तुम्ही विचार करा या चित्राचं काय महत्व असेल, तुम्हाला कसं दिसेल, काय दिसेल मला माहित नाही, पण हे जे चित्र दिसणार आहे ते कमाल दिसणार आहे आणि माझ्या मेहनतीनं बनवलेलं आहे. माझी मेहनत त्यामध्ये आहे. सो प्लीज कुणीही मला ब्लॉक करू नका. ब्लॉक करू नका. काम तर ब्लॉक करण्यासारखेच करतोय. आय एम डन. थोडीशी वाट लावली मी, पण ठीक आहे. आय एम ऑल्सो डन. आणि आता ती वेळ जवळ आलेली आहे ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, आणि ते आहे की प्रत्येकानं प्रत्येकाचं पेंटिंग दाखवायचं. प्रत्येकानं म्हणजे आपण दोनच आहे तिथे. चल ठीक आहे. ओके, असं कर, असं कर. 1 2 3. टाणा. वा वा वा, सुंदर यार मॅगी. बऱ्यापैकी बनवलंयस, पण हा तुझ्या स्वप्नातला महेश आहे का? नाही. हे बघा, हे बघा, बऱ्यापैकी मॅच होत आहे. गोल्डन दाढी आहे या माणसाला, त्यामुळे मी थोडस गोल्डन कलर ऍड केला आहे. काळे केस नाही येते, भुरे केस आहेत. आता मी कॉम्पिटिशन संपलेली आहे. दाखव, कॉम्पिटिशन संपलेली आहे. दाखव ना, हिम्मत असेल तर. 1 2 3. देखो देखो, बिस्वा ने कैसा टट्टी बना दिया. हे त्यांना उलट दिसत असेल कारण आपण फ्रंट कॅमेराने शूट करतो. हे लिहिलेलं आहे मी मॅगी आहे. असं करू का? आई उलट कसं दिसेल त्यांना सरळ? दाखवेल मी त्यानंतर. हिची आहे ना नेहमीची रिॲक्शन असते अशी, म्हणून मग मी असं काढलंय. हे बघा. आणि मला तुम्ही सांगा, हे बघा सेम. दाखव 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 ग, दाखव कर ना. कलर पण बघ सेम काढलाय. हे बघ, खाली पण बघ पॅन्ट सेम आहे ग्रीन कलरची. क्या बात आहे यार, हे मी माझ्या डोक्यात नव्हतं ठेवलं. खरंच ग्रीन पॅन्ट आणि फ्रॉक मध्ये फरक असतो हे कोण सांगेल? हे बघा ना सेम. आता तिकडे बघ ना फक्त अशी. हे विकलं जाईल पेंटिंग, तुला माहित आहे? एक जवळपास 7 lakhs ला विकलं जाईल. 7 lakhs गाईज याची किंमत. हो, माझ्या दृष्टिकोनात 5 कोटीपेक्षा जास्त आहे, पण 7 लाख. तर असा होता आमचा हा व्लॉग. आमच्या दोघांपैकी कोणाची पेंटिंग चांगली आहे आणि तुम्हाला विकत घ्यायची असेल तर राहू द्या, कशाला घरात कचरा जमा करता. पण तुम्ही कमेंट मध्ये सांगा की कोणाची पेंटिंग आवडली ऍज इट इज. मला माहिती आहे ही तुम्हाला मॅगीची पेंटिंग मी काढलेली आवडली असणार. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचं नाव आहे अवली लवली कपाल.